बघूया लाईट आली का नाही. उई बघा काय, तर लाईट गावामध्ये भरपूर म्हणजेच कोणतं झाडं कत्ताही दिसणार नाही. आणि आमच्या इकडे कत्ताही म्हणजेच शितोडा पण नाही, नुसतं वारं सुटलंय. आणि तर मित्रांनो, आपण मग अशा अंड्यासाठी कॅरेट ठेवतो बघा. तर कोंबडी तर नाही आता इथं, तर बघूया अंड कॅरेटमध्ये देईल. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. आजचा व्हिडिओ म्हणजेच थोडासा वेगळा असणार. तर सकाळी उठलो, संपूर्ण काम आवरून घेतलं आणि त्यानंतर दोन्ही वासरं आपले निवांत उभं राहिले बघा. 10 वाजले आणि त्यांची चारा वैरण करायची आता वेळ झाली. तर पहिल्यांदा त्यांना पाणी पाजून घेतोय आणि म्हणजेच थोडं गोंजारतोय, जेणेकरून आत्ताच नवीन खोंड आपण घेतला आहे. खूप रागीट आहे आणि थोडाफार मारतोय पण. पहिल्यांदा त्याला पाणी पाजलं आणि त्यानंतर आपल्या घरच्या खोंडाला म्हणजेच जलवाला पाणी पाजून घेतलं आहे. तो पण मस्त टचपैकी पाणी प्याला आहे बघा. मस्त ताणला आहे, कारण की भरपूर कुट्टी त्यांनी सकाळी खाल्ली. आणि त्यानंतर गावडीला चाराला नेऊन बांधलं आहे. आमची इकडे भरपूर काही माळ आहे आणि त्या माळाला इळभर आपली गावडी ही चरायला असते. कारण की जेणेकरून इळभर ती चांगल्या पद्धतीने आणि मोकळ्या मनाने शेतामध्ये म्हणजेच माळ रानाला चरते. तर मंडळी, सकाळी आपण कुट्टी टाकली होती, मक्काची कुट्टी, पण जास्त प्रमाणामध्ये काही गोऱ्याने खाल्ली नाही. बघूया थोडाफार आता घास टाकूया. सकाळचे 10 वाजले आणि आता एक वैरण घासाची टाकूया. तर मंडळी, आपलं घासाला पाणी पण चालू आहे आणि वासरांसाठी घास पण कापून नेऊया. बरेच वेळ झाले घासाला पाणी चालू आहे. बघूया पाणी किती लांब गेलं आहे. तर घास गीस कापणं झाला आहे आणि आता चला घास टाकूया. डायरेक्टली घास बारीक केला आणि तुम्हाला दाखवलं आहे की ड्रमामध्ये घास टाकला आहे. आणि ह्या तर मंडळी, ही कोंबडी तुम्ही बघताय 2 दिवस झाले अंड्यावर आली आणि हिला एक सवय लागली. म्हणजेच बाकीच्या ज्या काय कोंबड्या आहेत त्या कॅरेटमध्ये अंडे देतात, पण ही कोंबडी त्या गोणीवर ते अंडे देते आणि त्या गोणीहून अंडे खाली पडतं आहे आणि लुस्कानी आपली होते. तिला काही समजत नाही, म्हणजे मुका जीव आहे. पण जोपर्यंत ती आज कॅरेटमध्ये अंडं देत नाही तोपर्यंत तिला आज अंडं देऊ द्यायचंच नाही. तर नक्कीच कॅरेटमध्ये अंडं देईलच, कारण की त्याला उचलतो आणि डायरेक्ट कॅरेटमध्ये ठेवतो. तो व्हिडिओ काही शूट करण्यात आलेला नाही. तर मित्रांनो, आपण मग असे बघितलं होतं की घासाला आपण पाणी लावलं होतं आणि ती वळ थोडीशी बाकी होती. म्हणजेच कालपासूनच पाणी आपण लावलं होतं एकाच ओळीला. म्हणजेच पावसाळा असल्या कारणानं ऊन जास्त काही पडत नाही आणि आपली सोलारची मोटर आहे, सोलार आहे, त्यामुळे पाणी थोडं कमीच येतं. थोडं म्हणजेच बरंच कमी येतं आहे. त्यामुळे घासाच्या सऱ्या लवकर होत नाही, तरी पण एकाच सरीला पाणी आहे. तर अंदाजित बघतो आता वळ झालीच असेल, थोडीशी राहिली होती. 1-1.5 तास झाला आहे. तर घासाची एकदा वळीचं पाणी बदलून घेतो आहे आणि पुढं बघूया काय काय घडतं आजच्या दिवसात. आजचा मित्रांनो, आता घासाचं पाणी बदललं आहे, पण आपल्याला आज भरपूर काही असं काम आहे. वासरांची सोय झाली, चारा पाणी झालं आणि गावडीला पण माळाला नेऊन बांधलं आहे. थोडेफार दिवसभर चरते आणि त्यानंतर संध्याकाळी चारा खाते. पण बरंच काम आजच्या दिवसामध्ये आपल्याला आहे. सर्व काम झालं आहे. तर दुसरं काम म्हणजेच तुम्ही बघताय समोर या ठिकाणी आपण शिळची सरकी लावेल आहे आणि शिळच्या सरकीमध्ये म्हणजेच पोलनच्या सरकीमध्ये भरपूर काही तूट झाली. ती तूट आपल्याला पूर्ण करायची. सरकीची तासा आहे ती रिकामी जागा ही भरायची. तर आज आपल्या पाठीमागं खूप सारं काम आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच काय काय आपलं काम असतंय दररोज तुम्हाला बघायला मिळेल. मी पहिल्यांदाच असे व्हिडिओ बनवतोय. जे काय बैलगाडी शर्यत हे रिलेटेडच आपण बनवतोय, पण थोडक्यात दुसरं पण तुम्हाला काम दाखवतोय. आणि जे काय आपल्या खोंडांचं वासरांचं डेली रुटीन असतंय, अजून भरपूर काही. आत्ताशी माझ्या माहितीनुसार 12:30 वाजलं आहे. संध्याकाळपर्यंत आपल्या वासराचं कसं रुटीन असतंय, कशा पद्धतीने त्याचं डेली खाद्य असतंय, ते तुम्हाला सर्व या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघाल अशी अपेक्षा करतो. तर चला या मित्रांनो, फायनली आपली जी काय तूट भरायची होती आपल्याला सरकीची, ती भरणं झाली आणि आपल्याला आता लाईटीवरची मोटर चालू करायची बघा. आता आपण आलो विहिरीवरती. तर विहिरीतलं पाणी बघूया किती आहे.
अशा इतक्या प्रमाणामध्ये पाणी आलंय. जास्त काही पाणी आलं नाही आणखीन, कारण की तेवढा पाऊस पाहिजे तेवढा पाऊस आमच्या इकडं तर आणखीन पडला नाही. तर बघूया लाईट आली का नाही. कालपासून तर लाईट आलीच नाही. 5-6 वेळेस ट्राय केला लाईटीचं, काही समजेना झालं. तर बघूया. उई बघा काय पाल. तर बघूया. तर नाही आली मित्रांनो. तर लाईट आलेली आहे, पण नक्की आता यामध्ये फॉल्ट काय मला पण समजणार नाही. तर स्टार्टर पट्ट्या तरी नाही. प्रॉब्लेम यामध्ये काय आता नक्की काहीच कळना झालंय. तर या ठिकाणी आपली पक्कड होती बघा, पक्कड नाही. गाडीने ट्राय करून बघूया. तर मित्रांनो मोटर काही पट्ट्या म्हणजे स्टार्टर काही मोटर उचली नाही. तर काय फॉल्ट आहे जान दो. तिकडे आपली सौरऊर्जाची मोटर चालू आहे, त्यामुळं काय विषय नाही. पण म्हणलं चालू झाली असती तर लवकरात लवकर घास भिजून झाला असता. कारण की लाईटीवरची मोटर फास्ट पाणी मारते आणि ऊन कमी असल्या कारणानं सौरऊर्जाचं पाणी काही तेवढ्या फास्ट चालत नाही. तर बघूया. आता दुपारची वेळ झाली आणि आपण आता वासरांची सोय करू, पाणी किनी त्यांना पाजू आणि दुपारची चारा वैरण करूया. तर चला, दुपारची वेळ झाली आणि गोरे तर निवांत बसेल आहे. सकाळी आपण जो चारा टाकला जातो संपूर्ण घास त्यांनी ड्रामभर खाल्लाय. तर आता आपण त्यांना वाळी वैरण टाकूया एक. तर मित्रांनो, आपण मग अशा अंड्यासाठी कॅरेट ठेवतो बघा. तर कोंबडी तर नाही आता इथं. तर बघूया, अंड कॅरेटमध्ये दिलं आहे. तर अगोदरच एक अंड होतं यामध्ये आणि पुन्हा एक अंड, म्हणजे 2 अंडे आज दिलंय. तर कुठे गेली काय माहित कोंबडी. हे बघा. तर चाललाय चारा वैरण करूया एकदा यांची. उठ चाल उठ. मित्रांनो इकडं बघा, हा पाऊस आणि ह्या ठिकाणी इकडच्या भागात काहीच नाही. आणि इकडच्या ठिकाणी बघा किती पाऊस पडतोय. एक सारखीच कला आहे, कारण की ह्या वर्षी पावसाचं म्हणजे तिकडं पडेल तिकडंच पाऊस पडतोय. गावामध्ये भरपूर म्हणजेच कोणतं झाडं कत्ताही दिसत नाही. आणि आमच्या इकडे कत्ताही म्हणजेच शितोडा पण नाही, नुसतं वारं सुटलंय आणि इथून ढाळा पाऊस दिसतोय. आलाय पाऊस, चला भागा आपण. पण आता बांधू आपण ढोरं बाबो. मित्रांनो, गवत ठेवलाय आतमध्ये, पण पाऊस काय आलाच नाही. तिकडच भागातून गेला बघा, गावाकडून अजून तिकडं पाऊस चालू आहे दिसतोय बघा. तर त्यामुळे वासरांना काही आतमध्ये बांधायची शक्यता नाही वाटत, कारण की पाऊस तिकडच्याच भागातून गेलाय. त्यामुळे जागेवरच त्यांची चारा वैरण करतोय. मित्रांनो, त्यांना आता ज्वारीचा वाळा चारा टाकलाय. एक पेंडी त्यांना टाकली बघा.
बस संपूर्ण व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच एक सबस्क्राईब करा. इथून पुढे अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा. अनेक आपण जेव्हा त्यांना म्हणजेच भैरवला फिरायला नेलं डोंगरावरती तेव्हा खूप मस्ती केली. ते व्हिडिओसुद्धा काही शूट केलेला आहे. ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते काही शूट व्हिडिओ बघायला मिळतील. तर धन्यवाद.